आज आमचं असं ठरलं की चला म्हटलं आता शेतात जाऊ आणि पार्टी करू. खूप दिवसानंतर आलो म्हटलं मी आता. बॅलर भरून घेतली म्हटलं, तिथे तर पाणी चांगलं भेटत नाही. शेतात गेल्या गेल्या पहिले बोर खाल्ले बा, नंतर उचललं पाण्याचा आणि गेलो तिकडे. आई आणि बाबा पलाटे जाळत आहे. म्हटलं चला तोपर्यंत या गंजाला माती लावून द्यायची. माती लावता लावता मला काटा रुतला. आम्हाला तर खीर बनवता येत नाही. नंतर आई आली, त्यांनी सगळं केलं. जा म्हणे आता मोटर चालू करून या म्हणे तुम्ही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा तोपर्यंत. म्हटलं चहा. वापस आलो तर चहा तयार होता आपला. शेतात चहा पियाचा वेगळाच आनंद आहे. आणि बाबा पहा माझेच व्हिडिओ पाहता. मी गेलो जवळ तर बंद केले मोबाईल. तर आपले फॉलोअर्स इथं पण आहे शेतात. फेमस झालो आपण आता. चांगला आहे पाहत आहे बाबा पण आपले व्हिडिओ. चहा थोडा जास्तीच झालता. म्हटलं 2-3 कप पिऊन घ्यावा. नंतर आपलं खीर तयार झालं. म्हटलं चला आता भोग लावून यावं देवाला. मारुती रायाला भोग लावून आम्ही वापस आलो. सगळं काम झालं, आता पेटपूजा करायची गड्या. मग बाबा आले, एकत्र बसून जेवण केलं आम्ही. खीर तर खरंच एक नंबर झालं होतं. आता नवीन वर्षाचं काहीतरी नवीन करायचं म्हटलं, कारण मी मटण खात नाही ना, व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं चालते, गोड भात केलं तरी चालते, मसाले भात केलं तरी चालते. पण सध्या ट्रेंडिंग मध्ये छोले भात आहे. आणि मी पण मित्राला कॉल केले, या म्हटलं खीर खायसाठी. आमचं खाणं झाल्यावरती आली. म्हटलं चला आता बसा तुम्ही, तुम्हाला वाढतो म्हटलं. मग त्यांनी जेवण वगैरे करून ते गेले वापस. आणि उरलेला भात मी आणलं लावून. म्हटलं चला आता पाण्यात टाकून द्यावं, मासोळ्या तरी खाऊन किती त्याला. थोडा थोडा मासोळ्या होत्या इथं. म्हटलं इथं टाकून द्या. आता नाही येणार पण रात्री बरोबर येते, कारण आता एक तर पाणी बी कमी आहे आणि लोकांची मोटर चालू आहे लावून. सगळं भात टाकल्यानंतर मी हातपाय धुतलं. तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक. याचं फुल ब्लॉग युट्यूबवर अवेलेबल आहे, जाऊन पहा. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सत्यजित बंजारा. सगळं झाल्यानंतर म्हटलं गाडी काढली, चला म्हटलं आता निघाव घरी. हायाबुसा एकदम फास्टच गेली पुढे. चला म्हटलं आता उशीर झालं खूपच. आणि एक तर आमच्याजवळ पसारा पण आहे. युट्यूबवर जा आणि एकदा व्हिडिओ चेक करा आपले आणि सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. रामकृष्ण हरी मंडळी.